हॅलो नमस्कार, मी निशा. तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या व्लॉग व्हिडिओमध्ये. तर काय कसे आहात सगळे? मस्त ना? मस्त राहा, मजेत राहा, आनंदी राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सबस्क्राईब केलात तर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. हॅलो. तर विषय असा आहे की मी केसांना लावले मेहंदी आणि मेहंदी लावल्यामुळं माझ्याकडं पूर्ण 1 तास आहे आणि 1 तासात काय करायचं म्हणून मी तिथे गावावरून आणलेले शेंगा फोडत बसले. आता शेंगा फोडत बसले तर तुम्ही म्हणाल काय शेंगांचा पण व्हिडिओ टाकते. तर विषय असा आहे की शेंगा फोडता फोडता शेंगा फोडायचं कमी, खायचं जास्त झालं आणि त्याची जी चव आहे ना, तर आयुष्यभर एवढी भारी लागते ना. कारण शेवटी आपल्या शेतातलं शेतातच पिकतं सगळं, पण हे आपल्या गावावरून आपल्या शेतातला आणलेला शेंगा आहेत, त्यामुळं खूप भारी, खूप अप्रतिम लागते. आणि खरोखर जे शेंगा असं गावावरनं घेऊन येत असते ना, असं मुंबईमध्ये आणून फोडत असतील तर ती मजा काही जी आपली असते ना, जी फिलिंग येते ना, ती काहीतरी वेगळीच असते. बरोबर की नाही? कारण मी जवळजवळ म्हणजे 1 किलो शेंगा तरी मी फोडल्या असतील जवळजवळ, एवढ्या टोप भरून फोडल्यात. आणि म्हटलं राहवलंच नाही मला, कारण मी शेंगा फोडते, खाते आणि ती जी चव माझ्या जीवावरती रेंगाळते ना, 1 नंबर, एकच नंबर. कारण ही बघा माती पण आहे त्याच्यामध्ये तर मातीचा पण वास मस्त येते आणि शेंगा पण खात खात जीवावरती छान रेंगाळतात. त्यामुळं हा 1 तास माझा आता निघून गेला आहे. तर फायनली मी आता केस धुवायला चालले, कारण फक्त 1 तासच मेहंदी केसात ठेवणार आहे. हॅलो. तर आपले आता हेअर वॉश करून झालेले आहेत, मस्त सुकवून सुद्धा घेतलेत. विंडोतनं हवा बसली भारी, मस्त हवा सुटली. आणि आपण आता इकडे शेंगदाणेसुद्धा मी भाजायला ठेवलेत, कारण शेंगदाण्याचं कूट करायचं आहे. शेंगदाण्याचं कूट संपलं आहे त्यामुळं. आणि सातारकर म्हटलं की भाजी शेंगदाण्याचं कूट पाहिजेच. नाद करायचं नाही सातारकरांचा बरोबर ना? लाईट लावली नाही. शेंगदाणे मस्त आपले भाजत आहेत तिकडे. मस्त शेंगदाणे असे खरपून भाजलेत आपले. आता शेंगदाण्याचा मस्त कुट्टा बनवायचा आहे आणि लाडू. हॅलो. तर हे बघा, इथे आपण लाडवांसाठी थोडंसं जाडसरच करून घेतलं आहे मी, दिसते. आणि त्याच्यामध्ये आपण आता टाकणार आहोत थोडेसे बदाम, थोडं चवीसाठी, बाकी काही नाही. आणि इथे शेंगदाण्याचं कुटी आपलं रेडी आहे, ते पूर्ण बारीक केले. बारीक असेल तर भाजीमध्ये मिसळून जातं त्यासाठी. आणि आता आपण इथे बदाम बारीक करून घेतोय. जास्त नाही बारीक करायचे, जाडसरच ठेवायचे. कढईमध्ये आपण तूप टाकून घेतलंय. तूप चांगलं तापलं की मंद आचेवर, म्हणजे बारीक गॅस करून आपल्याला हा गूळ टाकून घ्यायचा. गुळाचं जास्त पाक करायचं नाही, फक्त त्याला विरघळून घ्यायचं. जे की असा 1 मिनटं असं विरघळला आपला चांगला गूळ की त्याच्यामध्ये आपण हे बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट आणि बदामाचं कूट टाकणार आहोत. गॅस बारीकच ठेवायचा. तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये वेलची पावडर, सुंठ पावडर पण घालू शकता. आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो.
कोणाला आवडते कोणाला नाही आवडत. मी वेलची ह्याच्यातच बारीक केली होती. आपले बदाम बारीक करायला घेतले ना त्याच्यातच वेलची बारीक केली होती. सुंठ नाही टाकत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही टाकू शकता, म्हणजे वेलची, सुंठ, जायफळ. झालं आपलं लाडवांचं मिश्रण रेडी. किती सोपं आहे ना. मस्त. आता लाडू बांधून घेते. आता गॅस करायचा आहे बंद आणि मिश्रण आपलं थंड करायला थोडं ठेवायचं. जास्त पण थंड करायचं नाही, नॉर्मल गरम गरम आहेतच लाडू बांधून घ्यायचे. जास्त थंड केलं की लाडू बांधायला प्रॉब्लेम होतो. आता आपण हे कूट केले ते बरणीत करून ठेवूया. तर मी चिनीमातीची बरणी वापरते शेंगदाण्याच्या कुटाला, जेणेकरून बुरशी लागू नये त्यासाठी. तर तुम्ही कोणती बरणी वापरता नक्की कमेंट करून सांगा. महिनाभर नो टेन्शन. आता आपण लाडू वळायला घेऊया. तर आपले असे लाडू तयार झालेले आहेत. श्रावण महिना येतोय त्यामुळं ज्यांचा श्रावणी सोमवार आहे त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदम खास आहे, बरोबर ना. कारण श्रावण सोमवार येतो आणि शेंगदाण्याचे लाडू, एखादा लाडू खाल्ला आणि पाणी पिलं की बस, बाकी काही नको, हे की नाही. मग आपले सगळे लाडू तयार आहेत करून. काय मग चॅनलला सबस्क्राईब करा हो, छान छान कमेंट करा, लाईक करा. काय कराल ना. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. तर आपले अशा प्रकारे लाडू तयार झालेले आहेत. तर मस्त मस्त लाडू बघा. प्रत्येकाचा श्रावणी सोमवार येतो आणि श्रावणी सोमवार म्हटलं की फराळाचं काय करायचं, त्यापेक्षा काय होतं माहिती आहे का, एक लाडू जरी खाल्ला आणि त्याच्यावरती पाणी पिलं बस, दुसरं काही नको. शेंगदाणे आपण छान भाजलेले आहेत, मस्त बारीक केलेले आहेत, त्याच्यात बदाम टाकलेला आहे, तूप टाकले आणि अशा प्रकारे आपण ते लाडू केलेत. मी सुंठ वापरलेली नाही आहे कारण उपवासाला जर लागू शकतात. आमच्यात सुंठ खात नाहीत, तुम्ही खात असेल तर नक्की टाकू शकता. आणि रामफळ पण टाकू शकता. खरंच चवीला खूप भारी झालं बाई, एक खाऊन बघितलं मी. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आमचे तोडके मोडके व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि प्लीज लाईक कमेंट करा. काय कराल ना. बाय. अशा प्रकारे आपले सगळे लाडू करून तयार झालेले आहेत. आणि शेंगदाण्याचे लाडू म्हटलं की आता श्रावण सोमवार चालू होतो आपला सगळ्यांचाच. ज्यांचा श्रावणी सोमवार असेल किंवा सोमवार शनिवार दोन्ही पकडतात, त्यावेळेला एक लाडू खाल्ला आणि थोडं पाणी पिलं की बास, बाकी दिवसभर काही नसेल तरी चालेल. त्यासाठी करा, छान लागतात. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जरा कमेंट करा. हो दे की आम्हाला पण. बाय. तोडके मोडके व्हिडिओ आमचे नक्की बघा.